हार्दिक स्वागत करतो. पाचव्या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी आपण वंदना आणि प्रार्थना घेऊया. या अभ्यासाला सुरुवात करूया. वासुदेवाय पदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुं पदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीजातं साधनरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं राधा कृष्णपादान् सजनललिता श्रीविशाखान्वितांश्च जगत्पते गोपीश गोपिकान्त राधाकान्त नमस्ते सप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। विष्णुपादाय वेदांत स्वामी नमस्ते सरस्वती गौरवाणी शून्यवादी पार्श्वतारी श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि भक्तवृंद हरे कृष्णा हरे राम 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 हरे कृष्णा कृष्णा हरे राम हरे। चैतन्य महाप्रभु की जय हो। श्री राधा गोविंद की जय हो। प्रभुपाद की जय हो। महाराज की जय। सर्वांना सादर प्रणाम। माझा आवाज ऐकू येतोय सर्वांना? हरे कृष्ण। हो माताजी, येतोय, व्यवस्थित येतोय. माताजी क्षमा प्रार्थी आहे की मी तुमचा व्हिडिओ ऑफ केलाय, कारण की तुमचा आवाज मधून मधून खूपच हे येत होता. तर प्लीज आज रिक्वेस्ट आहे, तुम्ही व्हिडिओ ऑफ ठेवून तुम्ही तुमचा सेशन घ्या माताजी. हो तसंच करेन. मला तसं नेट नुसार करायला लागेल. तुम्हाला क्षमा प्रार्थी आहे की मी तुम्हाला परमिशन घेतल्याखेरीज मी तुमचा व्हिडिओ ऑफ करून टाकला. नाही, आपण सगळे टीम वर्क करतो, असं काहीच नाही. भाग आपला आपण जे शिकवतो ते सगळ्यांना व्यवस्थित करण्याच्या दृष्टीनं जे काही लागणार ते आपण त्यावेळेला उपचार करावे लागतात. यू डोंट वरी. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. आपण आता सुरुवात करूया. गरज जिथं लागेल मला तसंच तर शिक्षक म्हणून आय टू आय कॉन्टॅक्ट पण सगळ्यांशी आपण ठेवायचा. तर जिथं वाटेल तिथं मी ऑन करते, कारण आज जरा आवाजाचा इश्यू होतोय. इकडे खूप अतिवृष्टीच होते, त्यामुळं माझा आवाज नाही ऐकू आला तर सगळ्यांनी जरा आपलं नेट पण चेक करा. मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन आज कव्हर करायचं. तर आपल्याला असं वाटलं की फार आवाज वगैरे जात नाहीये तर मग आपण अजून काही उपाय करता येतात ते करू आपण. तर आता तरी आपण सुरुवात करूया. आपण अध्याय 5 जो अभ्यास करणार आहोत तर त्याचं जे नाव आहे तर ते आपण समजून घेऊया. अध्याय 5 नाव काय आहे? कर्मसन्यास. आता कर्मसन्यास योग म्हणजे काय? म्हणजे एकीकडे तर कर्मयोग करायला सांगितलंय कृष्णाने. कर्मसन्यास योग म्हणजे नेमकं काय? मग असं कुठलं कर्म त्यागायचं आणि कुठलं कर्म करायचं, तर हे सगळं आपण समजून घेणार आहोत. म्हणजे कर्मसन्यास म्हणजे जी भौतिक आपली कर्म आहेत ती अनावश्यक आहेत किंवा ती प्रतिकूल आहेत भक्ती सेवेला, तर ती त्यागायची असतात. म्हणजे पुढे आपल्याला ते क्लिअर होईल सगळ्यांना. पण अशा कर्मांपासून आपण म्हणजे
तर त्यापासून आपण काय व्हायचं, अशी जी भौतिक कर्म आहेत त्यापासून अनासक्त व्हायचं आणि कृष्णाची सेवा म्हणून आपण जे कर्म करत असतो कृष्णाच्या संतुष्टीसाठी, त्या कर्मांचे प्रमाण आपल्या जीवात आपण अशा पद्धतीने आपण कृष्ण भावना कर्म करून ते प्रमाण जेव्हा वाढत जातं तेव्हा ते आपलं शाश्वत कर्म होत जातं. सेवा म्हणतो का कृष्ण भावना कर्म होतं. मग हे सगळं पण आजच्या अध्यायामध्ये कर्म संन्यास योग यामध्ये अभ्यासणार आहोत. म्हणजे कर्मयोग म्हणजे काय नक्की तर याच्यामध्ये अभ्यासाला तर खरं कृष्ण भावनामयित कर्म कसं म्हणजे दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसं आपलं कृष्ण भावनामयित कर्म होऊ शकतं ते सगळं आपण आता ह्या सगळ्या अध्यायातल्या उदाहरणांच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. म्हणून याला काय म्हटलंय, कृष्ण भावनाभावित क्रिया किंवा कर्म. आता कर्माचं योगासन म्हणजे असं जे कर्म आहे त्याद्वारे आपण कृष्णाशी कसे जोडले जाऊ, कृष्णाच्या कृपेस कसे प्राप्त होऊ, तर हे सगळं आज शिकणार आहोत. आता पुढे जाऊ. हा मध्ये पुढची स्लाइड घेऊया. आपण श्री श्री राधा गोविंदाच्या चरणी साष्टांग नमन करूया आणि अभ्यासाला सुरुवात करूया. त्यांच्या चरणी आपण साष्टांग वंदन करून आपल्या पुढच्या अभ्यासाची सुरुवात करू. बद्दल दिव्य ज्ञान आपण घेतलं. मग आता सर्व वर्णाश्रम व्यवस्थेचे निर्माते कृष्ण आहेत आणि कर्म म्हणजे कर्म कसं करायचं की जे कृष्णांच्या संतुष्टीसाठी होईल हे आपण शिकलो, कर्माचे प्रकार शिकलो. मग आता अशा पद्धतीचं जेव्हा आपण कर्म करतो म्हणजे तर त्यावेळेला काय होतं, आपण दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो. म्हणजे जे आपण भौतिक ज्या आसक्ती आपण त्यागतो, काम नावाचा शत्रू आपला आहे त्याच्यामुळे ज्या आसक्ती असतात त्या त्यागतो. त्यामुळे आपण त्यागतो दिव्य ज्ञान. पारंपरिक ज्ञान काय तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया म्हणजे पाच वेळा तेच आपण शिकणार आहोत की म्हणजे संन्यास घ्यायचा का कर्म करायचा अर्जुनाच्या मनात आता भगवान कशा पद्धतीने सांगतात कर्मयोग श्रेष्ठ आहे सगळी भौतिक कर्म त्यागून टाकायची आणि असं संन्यास घेण्यापेक्षा मग कर्मयोग कसा श्रेष्ठ आहे तर ते सांगतात. काम कर्म कसं आपल्याला बंधनातून मुक्त सर्वोच्च म्हणजे भगवान श्रीकृष्णावर आपण जर लक्ष आपलं केंद्रित केलं तर कशा पद्धतीने आपल्याला मुक्ती मिळेल आपण विवरण ते आजच्या अध्यायात शिकणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्णा. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. हरे कृष्णा. हरे कृष्ण माताजी, ते येल्लो येल्लो छान दिसत नाहीये. माताजी मी वाचते. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि तो पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करतात. आता तुम्ही कृपया मला निश्चितपणे सांगा की या दोघांपैकी कोणता अधिक श्रेयस्कर फायदेशीर आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जे पुस्तकातनं वाचलं तरी चालेल, दिसते जरा स्लाइडचे कलर कॉम्बिनेशन वेगळं झालंय त्यामुळे ओके दिसत नसतं. ओके ओके हा ठीक आहे. आणि खूप खूप धन्यवाद माताजी. आता खूप छान श्लोक आणि अर्थ वाचला तुम्ही. आपण हे करूया, सुरुवात करूया हा भाग समजून घ्यायला की कृष्णांना आता अर्जुनांनी काय प्रश्न विचारले. आता इथे अर्जुनाचं झालंय गोंधळ. हा अर्जुनाला काय वाटतंय की इथे आता आपण जे जे अभ्यासलं ते थोडस आपण आठवूया. तर भक्तिभावित असं कर्म जे असतं तर म्हणजे कृष्णाविषयीचं तर ते शुष्क आपण मानसिक तर्क केले असं करेल तसं करेल. मग ह्यापेक्षा भक्तिभावित कर्म म्हणजे भक्ती मार्ग खूप चांगला आहे ना आणि सोपा पण आहे हो की नाही. भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करायची म्हणजे त्यांच्या पवित्र महामंत्राचा जप करायचा, प्रसाद ग्रहण करायचा, त्यांना अर्पण केलेला, मग नवविध भक्ती करायची. नवविध भक्तीतल्या त्या 9 टप्पे आहेत म्हणजे तर ते 9 टप्पे कोणते आता आपण पुढे अभ्यासणारच आहोत. मग अशा पद्धतीनं 9 प्रकारे आपण भक्ती करू शकतो. म्हणजे साधारण भगवान जे आहेत तर त्यांच्या नाम जे आहे तर त्या नामाचं पहिल्यांदा म्हणजे जे आहे तर ते आपण श्रवण करू शकतो, हरिकथा श्रवण करू शकतो, भगवानांच्या यशोगाथा श्रवण करू शकतो, श्रवण भक्ती. मग दुसरी आहे जी भक्तीचा दुसरा प्रकार आहे तर ती आहे
कीर्तन भक्ती म्हणजे भगवानांचं नाव मोठ्यानं घ्यायचं किंवा नामजप करा. मोठ्यानं घेणं त्याला कीर्तन म्हणायचं. वाद्य च्या तालावर आणि तालासुरात सगळ्यांनी गाणं त्याला म्हणायचं संकीर्तन. आणि नामजप आपल्याला ऐकू येईल अशा आवाजात करतो म्हणजे आपण तर तो नामजप ठरतो. मग आता म्हणजे ते नाम जे आहे ते आपल्याला कानांनी ऐकू येईल एवढ्या आवाजात म्हणतो म्हणून त्याला नामजप म्हणायचं. मग आता तिसरी भक्ती आहे ती स्मरण म्हणजे भगवानांच्या श्याम सुंदर रूपाचं छान स्मरण करायचं. त्यांच्या छान लीलांचं स्मरण करायचं. त्यांच्या अर्चविग्रहांचं स्मरण करायचं. अशा पद्धतीने स्मरण भक्ती. मग ती चौथी भक्ती म्हणजे काय पादसेवन म्हणजे प्रत्यक्ष चरण कमलांची त्यांच्या सेवा करायची. जसे लक्ष्मी माता ज्या आहेत त्या विष्णूंची सेवा करतात. मग त्यानंतर पुढचं म्हणजे अर्चन भक्ती म्हणजे भगवानाच्या अर्चविग्रहांची पूजा करायची. मग त्यानंतर पुढे जाऊन त्याच्यात दास्य भक्ती म्हणजे हनुमंतांनी जशी श्रीरामांची केली दास्य भक्ती त्यांना स्वामी मानून त्यांचा दास समजून केली अशा पद्धतीने भगवानांची भक्ती करायची. सख्य भक्ती म्हणजे अर्जुनाने सुदामाने केली तसे भगवानांना मित्र सखा मानला आणि त्यांच्यावर प्रेम केलं त्यांची भक्ती केली. त्यानंतर त्याच्या पुढे जी आहे तर ती जी आहे ती आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय की भगवान जे आहे तर त्यांना आपला म्हणजे सगळं सगळं काही त्यांच्या चरणी आपण स्वतःला समर्पित करायचं म्हणजे आपण संपूर्ण शरणागती म्हणतो ना आत्मसमर्पण. तर अशा पद्धतीची भक्ती तर त्याला म्हणायचं आत्मनिवेदन भक्ती. म्हणजे आपल्या गुरूंना आपण शरण जायचं आणि त्याद्वारे भगवान त्यांच्याशी म्हणजे यांची आपल्यावर कृपा होईल अशा पद्धतीने आपण त्याची भक्तिमय प्रेमने सेवा करायची. याला म्हणायचं आत्मनिवेदन भक्ती. हे 9 भक्तीचे प्रकार आहेत. मग ह्या पद्धतीने आपल्याला सोपं आहे भक्ती मार्ग जो आहे तर त्याचं आचरण करणं. मग आता भक्ती मार्ग जो आहे तर त्याचं आचरण केल्यामुळे आपण कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. आता दुसऱ्या अध्यायात आपण आत्म्याचं आणि शरीराचं वर्णन सगळं अभ्यासलं. मग आता बुद्धियोग म्हणजे काय तर बुद्धियोग म्हणजे आपण एकतर भक्तीद्वारे भौतिक बंधनातून मुक्त कसं होऊ हे आपल्याला कळतं किंवा बुद्धियोग म्हणजे दुसरं काय बुद्धियोगाचा दुसरा प्रकार म्हणजे निष्काम कर्म करून आपण कशा पद्धतीनं ह्या भौतिक बंधनातून दूर होतो. मग आता बुद्धियोग आपण दुसऱ्या अध्यायात शिकलो की आत्मा आणि शरीर यांचं ज्ञान घेतलं आणि मग बुद्धी योगाद्वारे कसं भौतिक बंधनातून आपण मुक्त व्हायचं हे पण शिकलो आणि निष्काम कर्माद्वारे कसं आपण मुक्त व्हायचं हे पण शिकलो. तर हे सगळं थोडक्यात 7 दुसऱ्या अध्यायात आपण हे सगळं समजून घेतलंय. आता तेच विस्तृतपणे आपण इकडे 5व्या अध्यायात शिकणार आहोत. मग तिसऱ्या अध्यायात आपण समजलं की ज्ञानी माणसाला कुठलं कर्मच करायला राहत नाही दिव्य ज्ञानात उन्नत झाला की. मग 4थ्या अध्यायात आपण समजलो की शेवटी प्रत्येक कुठलाही यज्ञ केला तरी श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठीच आपण तो करतो. मग ते यज्ञाचं परिवर्तन ज्ञानामध्ये होतं. म्हणजेच काय की अर्जुनाला आता ज्ञानयुक्त हो तू असं अशा पद्धतीचं ज्ञानयुक्त तू हो. हे जे ज्ञान आहे ते आत्म्याला जे आहे तुझ्या झालेलं ज्ञान तर ते त्या ज्ञानाने तू युक्त हो आणि जागृत हो आता आणि युद्ध कर तुझं कर्तव्य कर्म कर असं म्हणतात श्रीकृष्ण. आणि मग भक्तियुक्त कर्म आणि ज्ञानयुक्त जे अकर्म असतं हे दोन्ही एकाच वेळी श्रीकृष्णाने सांगितलं त्यामुळे अर्जुनाचा गोंधळ झाला इथं. अर्जुनाला काय वाटलं की ज्ञानयुक्त म्हणजे संन्यास म्हणजे सगळ्या प्रकारची इंद्रियांची कर्म सगळी संपूर्णच टाकायची. म्हणजे आता आपण ज्ञान घेतलं भगवंतांच्या विषयीचं दिव्य किंवा यज्ञ म्हणजे काय समजून घेतला कर्म कसं करायचं समजून घेतलं. मग या ज्ञानामुळे आपण काय करू आपण जी अनावश्यक भौतिक कर्म आहेत म्हणजे जी इंद्रिय तृप्ती करणारी आहेत ती भौतिक कर्म त्यागू हो की नाही आणि जी भगवान यांना संतुष्ट करणारी ती कर्म करू. तर इथे असा अर्थ अभिप्रेत आहे. पण अर्जुनाला काय वाटलं की ज्ञानयुक्त संन्यास म्हणजे सगळी जी इंद्रिय तृप्तीची कर्म आहेत ती सगळी संपवून टाकायची आपण समाप्त करायची आणि फक्त शांत बसायचं जप करत असं त्याला वाटलं. मग एखादा जर भक्तिमय कर्म करत असेल आता तर असं कधी होईल का म्हणजे आपण भगवानांची भक्तिमय प्रेमने सेवा करू म्हणजे कर्म करायलाच लागेल ना आपल्याला म्हणजे असं शक्य नाही. म्हणजेच काय ज्ञानयुक्त संन्यास हा जो आहे तो ज्ञानयुक्त संन्यास हा आणि जे भक्तियुक्त कर्म आहे तर ह्याच्यामध्ये अर्जुनाला गोंधळ झालाय. पण ज्ञानयुक्त संन्यास आहे तर तो सगळ्या प्रकारच्या कर्मापासून मुक्त असला पाहिजे. पण कर्म आणि संन्यास आता पहा आपल्याला असं विचित्र वाटतं ना ऐकायला कर्म संन्यास योग म्हणजे ज्ञानयुक्त कर्म आहे ते बंधनकारक नसतं. म्हणजे काय
की ज्ञानाने जेव्हा आपण जाणतो श्रीकृष्णांचं दिव्य जन्म कसा होतो, ते कसं कर्म करतात आणि मग आपण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कसं कर्म करायचं हे जेव्हा आपल्याला समजतं ना, तर त्यावेळेला आपण त्यांच्या तत्क्षणी सेवेमध्ये येतो, त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला लागतो, कृष्णांना केंद्रस्थानी घेऊन आपण प्रत्येक कर्म करतो. मग त्यामुळे ते बंधन आपल्याला बंधनकारक नसतं, म्हणजे आपल्याला त्याचं बंधन निर्माण होत नाही, कारण ते अकर्माप्रमाणेच घडतं. आणि म्हणून इथे हा जो गोंधळ आहे तो म्हणून आहे अर्जुनाचा. मग ज्ञानयुक्त होऊन कर्म करायचं म्हणजे काय, आपण कर्म करायचं सोडायचं नाही किंवा संन्यास नाही घ्यायचा, त्यागायचं नाहीये ते. तर ते अकर्माप्रमाणेच घडतं. म्हणजे अकर्म म्हणजे काय, तर ज्याला पाप पण नाही आणि पुण्य पण नाही, म्हणजे असा कुठलाच परिणाम नाही, असं ते कर्म घडतं जेव्हा आपण ज्ञानयुक्त होऊन कर्म करतो. खरं तर भगवान यांना हे सांगायचंय, पण अर्जुनाला वाटतं की त्याला ते समजलं नाहीये, त्याचा गोंधळ झालाय, आपण पूर्णच कर्म थांबवून टाकायचं की काय आणि त्या कर्माचा संन्यासच घ्यायचं की काय असं वाटतंय. मग आता ह्या दोघांपैकी कुठलं फायदेशीर आहे हे सांग, असं अर्जुन म्हणतो. त्यामुळे की भक्तियुक्त कर्म ही आता म्हणजे कर्माचा संन्यास घ्यायचा, म्हणजे कर्मच त्यागून टाकायचं. आणि मग त्यावेळेला मग त्यातलं नेमकं कुठलं अधिक फायदेशीर आहे. आता ह्याच्यावर कृष्णांनी खूप छान उत्तर दिलंय, पुढच्या श्लोकात सगळ्यांनी अभ्यास आहे. हा, मग त्याच्या पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. मग आतापर्यंत आपण करुणेसाठी भगवानांनी कसं ज्ञान दिलं अभ्यासलं, मग आनंदासाठी कर्मकांड ते कर्मयोग कसं ते सांगितलं, मग पापी प्रतिक्रियांसाठी बुद्धियोग सांगितला, मग आता पारिवारिक परंपरा नष्ट होतील यासाठी कर्मयोग सांगितलाय. मग तो सगळा आपण आता अभ्यासू. म्हणजे अशा अर्जुनाच्या युक्तिवादाचा पराभव श्रीकृष्णांनी अशा पद्धतीने केला. आता ते सगळं पुढे जाऊ आपण अभ्यासू. हा वाक्य वाचूया. हरे कृष्ण. हा. परंतु जी अध्यात्मातच रममाण झाला आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे आणि जो केवळ आत्म्यातच तृप्त असतो, पूर्ण तृप्त असतो, त्यांच्यासाठी कोणतेही कर्तव्य नसते. 3.18 मध्ये सांगतात भगवंत, आत्मसाक्षात्कार झालेल्या मनुष्याला त्याचे विहित कर्तव्य पार पाडण्याचा कोणताही हेतू नसतो किंवा असे कार्य न करण्याचे कोणतेही कारण नसते. तसेच त्याला इतर सजीवांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप छान वाटत माताजी, खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. तर आता समजून घेऊया की जो कोणी मनुष्य आहे तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे, तर तो आपल्या कर्मामध्ये इतका समाधानी असतो की तो जे कृष्ण भावना भावित कर्म करत असतो, प्रत्येक कर्म कृष्णांच्या संतुष्टीसाठी, जसं मी काल सांगितलं, कृष्णांना केंद्रस्थानी मानायचं आणि कर्म करायचं, म्हणजे ते आपोआप अकर्म होतं. म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म म्हणजेच ते अकर्म होतं. म्हणजेच काय, त्याला कुठलाही फलदायी परिणाम निर्माण होत नाही. मग असं कर्म तो करत असल्यामुळे तो इतका आनंदी, इतका संतुष्टी असतो की सहस्त्र यज्ञांच्या आचरणानं हृदय आपलं जेवढं धुतलं जाईल ना, असं असं अशुद्धी, असं मालिन्य त्याच्या हृदयातून तात्काळ धुतले जाते. म्हणजे हा फायदा आहे पहा, कृष्ण भावनामय कर्म किंवा अशा पद्धतीचं कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून आपण जे कर्म करतो की जे अकर्म घडतं, तर त्यामुळे हा फायदा होतो. त्यामुळे आपल्या चेतनेचं काय होतं, शुद्धीकरण होतं आणि भगवान यांच्या विषयीचा आपला जो शाश्वत संबंध आहे, ते आपले स्वामी आहेत, आपण त्यांचे दास आहोत, त्या संबंधाचं ज्ञान होतं, आपण त्यांचे जीवात्मक अंश होते आपल्याला कळतं, आपण त्या अनुभवाच्या स्तरावर ज्ञान घ्यायला लागतो आणि अनुभवतो. आणि मग भगवत कृपेमुळे मग जिथे भगवान यांच्याशी आपल्या संबंधाचं ज्ञान होतं, आपण जोडले जातो, मग तिथे सगळं भगवान यांच्या इच्छेनेच घडतं आणि त्यामुळं त्याला कुठलंच बंधन असं राहत नाही पहा. आणि त्यामुळं तो कुठल्याही प्रलोभनांना बळी पडत नाही किंवा मदिराक्षी अशा कुठल्याही गोष्टीत त्याला आनंद येत नाही. म्हणजे त्याला कुठलंही कर्तव्य राहत नाही, तो केवळ आत्मतृप्त, म्हणजे काय, आत्म्याच्या स्तरावर जे शाश्वत कर्म असतं ना, तर ते करण्यामध्ये तो रममाण असतो आणि तिथे सगळं भगवान यांच्या इच्छेनेच घडतं. मग असा जो व्यक्ती आहे, तर तो कृष्ण भावना भावित असल्यामुळं त्याला इतर कुठलंही विहित कर्म, म्हणजे आपलं जे कर्तव्य कर्म किंवा नियत कर्म म्हणतो, ते करायचं पण बंधन म्हणजे त्याला असू शकत नाही. म्हणजे म्हणजे असं ते लागू होत नाही. तर का होत नाही, तर कृष्ण भावना म्हणजे काही निष्क्रियता नाहीये. कृष्ण भावना भावित जेव्हा कर्म एखादा व्यक्ती करतो, तर तेव्हा त्याच्या जीवनामध्ये जे काही घडतं ते श्रीकृष्णांच्या इच्छेनेच घडतं आणि श्रीकृष्णावर पूर्णतः तो आश्रित असतो. आणि म्हणून असा जो भक्त आहे ना, त्याला कुठलीही देवता ना एखादा मनुष्य
किंवा अशा कुणाचीही कसलाही आश्रय घ्यायची गरजच नसते. जे काही होतं ते कृष्णांच्या इच्छेनं होतं. त्यामुळे अशा कुठल्याही सजीवावर त्याला अवलंबूनही राहावं लागत नाही आणि अशा पद्धतीचं कुठलंही कर्तव्य पार पाडण्यासाठी त्याला यत्नही करायला लागत नाही किंवा करायची गरज पण नसते आणि त्याचा हेतू पण नसतो. कारण तो प्रत्येक कर्म श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी करतो. म्हणजे जे काही आहे ते कृष्णांच्या इच्छेनं घडतं पहा. आणि त्यामुळे कृष्ण भावनेमध्ये जे काही तो करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरेसं असतं आणि अशा पद्धतीनं ते सुंदर असे कृष्ण भावनाभावित कर्म घडत राहतं पहा. म्हणजे पहा इथे श्रील प्रभुपाद जे आहेत तर त्यांनी काय केलं, कृष्णांच्या संतुष्टीसाठी प्रचार प्रसार केला अमेरिकेमध्ये जाऊन आणि त्याद्वारे काय केलं त्यांनी म्हणजे 108 पेक्षा जास्त मंदिरं, अनेक भक्त, 10,000 पेक्षा शिष्य म्हणजे असे त्यांचे निर्माण झाले. अनेक म्हणजे लाखोच्या संख्येमध्ये त्यांचे अनुयायी निर्माण झाले. मग हे जे कार्य आहे हे जेव्हा त्यांनी केलं कृष्णांच्या संतुष्टीसाठी आणि पूर्णतः म्हणजे आत्मतृप्त म्हणजे असं प्रत्येक कर्म म्हणजे जे काही त्यांनी कर्म केलं, पुस्तकं लिहिली कृष्णांच्या संतुष्टीसाठी, जे काही मंदिर उभे केले कृष्णांच्या संतुष्टीसाठी, म्हणजे प्रत्येक गोष्ट बुक डिस्ट्रीब्युशन केलं कृष्णांच्या संतुष्टीसाठी, प्रचार प्रसार केला कृष्णांच्या संतुष्टीसाठी. त्यामुळे त्यांना कर्तव्य च्या स्तरावर म्हणजे असं कुठलं कर्म उरलंच नाही करायचं आणि कुठल्यावर त्यांना अवलंबून राहण्याची पण गरज नाही लागली. सगळं श्रीकृष्णांनी जे काही आहे तर ते करून घेतलं. म्हणजे भगवान काय करतात, जेव्हा त्यांच्यावर पूर्णतः आश्रित व्यक्ती असतो, पूर्णतः कृष्णांना शरण जाऊन त्यांच्या व्यक्ती कार्य करायला लागतो, तेव्हा भगवान जे आहेत त्यांनी त्याचं दायित्व म्हणजे आपल्या सगळ्यांचं सुद्धा घेतलेलंच आहे, घेतच असतात. पण आपण मोहग्रस्त होतो, स्वतःला करता मानतो की नाही, आणि ह्यामुळं आपण काय करतो, मिथ्या अहंकारामुळे काय होत असतं, प्रकृतीच्या 3 गुणामध्ये बांधला जातो. पण असा जो कृष्ण भावना होतो तसं तो मुक्त असतो आणि त्यामुळे तो पूर्णतः भगवान यांच्यावर आश्रित असतो आणि भगवान आणि त्याचं म्हणजे ते आपल्यासारखंच त्याचं दायित्व घेतलेलंच असतं. मग त्यामुळे सगळं आहे ते भगवत कृपेनं त्यांच्या इच्छेने घडतं आणि अशा पद्धतीने त्याला कुठल्याही जीवावर अवलंबून राहायला लागत आणि जे काही आहे ते कृष्णांच्या इच्छेने आणि कृपेने घडतं पहा. मग हेच आपण शिकायचं. तर पुढे जाऊ आपण. त्याची पुढची स्लाइड. हे परंतप केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अतः हे पार्था, सर्व कर्मयज्ञाचे पर्यावसान दिव्य ज्ञानामध्येच होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता हे परंतप म्हटले. परंतप म्हणजे काय, की जो शत्रू जो आहे तर त्याला म्हणजे त्याचा नाश करतो किंवा त्याला नष्ट करतो असा जो आहे, तर त्याला परंतप असं म्हणतात. म्हणजे शत्रूचा नाश करणारा असं कोण अर्जुन आहे, त्याला पुन्हा प्रेरणा देण्यासाठी शब्द वापरलेत. अर्जुन महान योद्धा आहे ना, मग त्याला युद्धामध्ये लढण्यासाठी आता ते प्रेरित करतात, त्याला परंतप म्हणतात पहा. ते काय म्हणतात, द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. म्हणजे कुठल्याही म्हणजे यज्ञाचं म्हणजे कुठलाही कर्मयज्ञ करू त्याचं पर्यवसन दिव्य ज्ञानामध्ये झालं पाहिजे. म्हणजे काय, की आता वेगवेगळे यज्ञ आहेत बरं का, सांगितले गेलेले आहेत वेदामध्ये. तर आता हे जे यज्ञ आहेत तर हे सगळे जे यज्ञ आहेत तर हे काय आपल्या भौतिक सुखासाठी नाही करायचे. म्हणजे भौतिक स्तरावरच केवळ म्हणजे द्रव्य यज्ञ केला आणि तो भौतिक स्तरावरच जर राहिला तर त्यामुळे आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती किंवा आपल्याला लाभ नाही होणार. तर प्रत्येक ज्ञानाची म्हणजे प्रत्येक यज्ञाची परिणिती ही दिव्य ज्ञानामध्ये झाली पाहिजे. अशा अत्युच्च स्तरावर हा यज्ञ झाला पाहिजे पहा. म्हणजे दिव्य ज्ञानाविना जर यज्ञ झाला तर ते भौतिक कर्मच होईल आणि त्या फळांनी आपण बांधले जाऊ, फार तर ते पुण्यकर्म होईल. मग दिव्य ज्ञानाच्या स्तरापर्यंत जोपर्यंत उन्नत होत नाही किंवा अशा यज्ञांना जोपर्यंत आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होत नाही तोपर्यंत ते कर्मकांडच होईल, म्हणजे सकाम कर्मच होईल, फार तर ते पुण्यकर्म होईल. मग अशा पद्धतीचं ते कर्म होईल आणि म्हणून ज्या यज्ञाच्या शेवटी आपल्याला ज्ञान प्राप्त होतं तोच अधिक सर्वश्रेष्ठ असा यज्ञ आहे. मग आता वेगवेगळे यज्ञ सांगितलेले आहेत जे वेदामध्ये. मग आता द्रव्यमय यज्ञ म्हणजे काय, की आपण अन्न वितरण करतो निर्धनांना किंवा विनामूल्य वैद्यकीय उपचार करतो, गरीब लोकांना आपण मोफत शिक्षणाची सोय करतो, वृद्धाश्रम, अनाथालय, अतिथीगृह, अन्न छत्र घालतो, असं जे करतो ना, धर्मशाळा उघडतात. मग हे सगळं झालं त्याला म्हणायचं द्रव्यमय यज्ञ. मग आता म्हणजे जे अशा जीवनातल्या म्हणजे उन्नत अवस्थेला जायचा प्रयत्न करत असतात, तपस्या करत असतात, भगवानांची भक्ती करायचा प्रयत्न करत असतात, मग ते काय करतात, चातुर्मासाचं व्रत पाळतात. मग त्याला म्हणायचं तपोयज्ञ. म्हणजे चातुर्मास हे त्याचं उदाहरण अशा तपोमय यज्ञाचं. मग अन्नपदार्थ ग्रहण करत नाही, ठराविकच अन्नपदार्थ ग्रहण करतात किंवा एक वेळाच खातात किंवा घर सोडून जात नाहीत, असं जे असतं. आपण तपस्या आहे ना ती आपली, मग त्याला म्हणायचं तपोमय यज्ञ.
मग पतंजली योग पद्धतीमध्ये काय सांगितलं, हठयोग किंवा अष्टांग योग म्हणजे ह्या योग पद्धतीचं आचरण करायला सांगितलं. मग अशा म्हणजे योग पद्धतीचं आचरण करणारे जे असतात ते पवित्र जे स्थान असतात, म्हणजे केदारनाथ आहे किंवा बद्रीनाथ आहे किंवा गंगा नदीच्या किनारी अशा ठिकाणी, यमुनेच्या काठी, गोदावरी काठी असं जाऊन ते काय करतात तिथे अशा पद्धतीचं योग म्हणजे जे आहे ते तप करतात, योग पद्धतीचं आचरण करतात. मग ह्या तीर्थस्थळांना भेटी देऊन तीर्थाटन करतात. मग ह्याला योग यज्ञ म्हणायचं. अशा पद्धतीच्या सिद्धी तीर्थाटन केलं जातं. मग आता वैदिक शास्त्रांचा काही जण अभ्यास करतात. त्याला म्हणायचं स्वाध्याय यज्ञ. आता आपण अध्ययन करतोय ना हे सगळं, तर याला म्हणायचं स्वाध्याय यज्ञ. म्हणजे हा अध्ययन रूपी सुद्धा यज्ञच आहे. माझे विविध प्रकारचे यज्ञ आहे. पण ह्या सगळ्या जे यज्ञ आहेत हे कशासाठी आहेत, आपल्याला जीवनातल्या उन्नत अवस्था प्राप्त करण्यासाठी, म्हणजे कसं आत्म्याच्या स्तरावर उन्नत होण्यासाठी. कृष्ण भावना कशी ह्या सर्वांपासून भिन्न आहे. म्हणजे कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष आपण भगवानांची जेव्हा सेवा करतो ना, तर ती आपल्याला म्हणजे तो आपला यज्ञ ठरतो, असा उच्चत्व कोटीचा यज्ञ करून आपल्याला ती काय करते, भगवान यांच्या कृपेत आपण प्राप्त होऊ अशा पद्धतीने आपल्याला भक्ती मार्गावर पुढे घेऊन जाते. आता हे जे सगळे मी उल्लेख केले यज्ञ, ह्यातल्या कुठल्याही यज्ञाद्वारे आपल्याला कृष्ण भावनेची प्राप्ती करता येते. कृष्ण भावना म्हणजे काय, भगवान आणि त्यांच्या प्रमाणित भक्त त्यांच्या कृपेद्वारे मिळवता येते. म्हणजे कुणाद्वारे तर प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या कृपेद्वारे. ही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे सगळ्या आपण जे कर्म करू त्याचं पर्यवसन नेहमी दिव्य ज्ञानामध्येच होतं. म्हणजे तसंच व्हायला पाहिजे यज्ञामुळे. असं नाही झालं तर ते भौतिक कर्म होतात. यासाठी कृष्ण भावनेची जरुरी कशी आहे, कृष्ण भावना ह्या सगळ्या यज्ञांच्या पलीकडे आहे. आणि ती काय करते, तो अत्युच्च यज्ञ आहे, म्हणजे उच्च कोटीचा यज्ञ आहे आपण ते संपन्न केलेला. ते आध्यात्मिक स्तरावर आपल्याला उन्नत करते. आणि हे केवळ आणि केवळ कोणामुळे होऊ शकते, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंद्वारे. आणि त्यांच्या कृपेने आपण कृष्ण भावनेमध्ये व्यवस्थित होतो, तेव्हा त्याचं पर्यवसन कशामध्ये होतं, दिव्य ज्ञानामध्ये होतं. म्हणजे सगळ्या कर्मयज्ञांचं पर्यवसन जे आहे तर दिव्य ज्ञानामध्ये कधी होईल, जेव्हा आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली काय करू, तर भक्तिमय प्रेममय सेवा करू. आता पुढे जाऊ आपण. थांबते. हरे कृष्ण. म्हणून अज्ञानामुळे तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या शंकांचे ज्ञानाच्या शस्त्राने नाश केला पाहिजे. हे भरत, योगाने सज्ज होऊन उभे राहा आणि लढा. हरे कृष्ण माताजी. काल आपण श्लोक अभ्यासला की अज्ञानामुळे हृदयात जे काही संशय उत्पन्न झालेत असे शंका किंतु परंतु, त्याला ज्ञान रूपी शस्त्रानं कापून टाकलं पाहिजे. तर ज्ञान रूपी शस्त्र म्हणजे काय, तर भगवान जे आहेत तर त्यांच्याविषयीचं ज्ञान आणि त्यांच्याविषयी जे सगळं ज्ञान आहे आणि भगवान कसे करतात किंवा ते कसं कर्म करतात, मग हे जे सगळं ज्ञान आहे तर ह्या योगाद्वारे म्हणजे योगयुक्त होऊन, म्हणजे काय योगयुक्त म्हणजे काय, तर जीवानं जी काही शाश्वत कर्म केलेली असतात ती कर्म काय करतात, त्याला ते भगवान यांच्याशी जोडतात, संबंध प्रस्थापित करतात. आणि अशा पद्धतीनं जो भगवान यांच्या म्हणजे कृपा संपादन करण्यासाठी जी शाश्वत कर्म करतो ती तर सगळी त्याला आध्यात्मिक स्तरावर काय करतात, उन्नत करतात पहा. आणि असा जो त्याचा यज्ञ असतो तर तो दिव्य यज्ञ ठरतो आणि त्याद्वारे तो आध्यात्मिक स्तरावर काय होतो, तर उन्नत होतो. म्हणून त्याला विशुद्ध आध्यात्मिक कर्म ज्ञान यज्ञाला म्हटले. मग असा जो ज्ञान यज्ञ आहे तर तो केल्यामुळे काय होईल, तर हे जे शंका आहेत मनातल्या अर्जुनाच्या, त्या शंकारूपी असुरच आहेत एक प्रकारे, म्हणजे हे सगळे. तर ह्या शंकांचं कशामुळे म्हणजे निराकरण करायला सांगतात भगवान, की ज्ञानाच्या शस्त्रानं. म्हणजे भगवानांच्या विषयीचं ज्ञान म्हणजे काय, तर आपली वैधानिक स्थिती जाणणं. प्रथम शरीर नसून, आणि स्वतःची वैधानिक स्थिती म्हणजे काय, आपण भगवानाचे दास आहोत. आणि दुसरं म्हणजे पुरुषोत्तम भगवान यांच्याविषयी जाणणं आणि भगवद्गीतेच्या यथार्थ मार्गाचं सगळं उपदेशांचं अनुसरण करणं. मग हे ज्ञान आहे आध्यात्मिक स्तरावरचं आणि तिथे आपण उन्नत होणं आवश्यक आहे. आणि मग आपण भगवान यांचं दिव्य कर्म जाणू शकतो आणि मग भगवान यांचे उपदेश आपण ग्रहण करू शकतो. पण जे श्रद्धाहीन व्यक्ती असतात ते असं करत नाहीत, आपल्या औशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतात आणि ते काय करतात, इंद्रिय तृप्ती करत राहतात. त्यामुळे भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी बांधले जातात. मग ज्याला कुणाला अशा पद्धतीनं
म्हणजे आध्यात्मिक स्तरावर उन्नती करायची. त्यांनी काय केलं पाहिजे, म्हणजे ज्ञानाच्या या शस्त्राने, हे दिव्य ज्ञानाच्या शस्त्राने भगवंताविषयीचं आपल्याविषयीचं ज्ञान आहे की ज्याद्वारे आपल्या श्रीकृष्णाचे काय संबंध आहे समजून घेऊन आपलं काय कर्तव्य कर्म आहे, आपण काय केलं पाहिजे की ज्यामुळे श्रीकृष्ण संतुष्ट होतील, हे सगळं जाणून घेतलं पाहिजे. आणि ह्या योगाने भगवंताशी जोडले जाऊन या सनातन योगाने आपण सज्ज झालं पाहिजे आणि लढलं पाहिजे. म्हणजे अज्ञानामुळे जे काही अंतःकरणात शंका निर्माण होत आहेत मग त्या दूर होतील. म्हणजे त्या शंका आहेत तर त्या ज्ञानाच्या शस्त्राने अशा पद्धतीने नष्ट केल्या पाहिजेत की ज्याद्वारे आपण भगवंताची योगयुक्त होऊन लढलं पाहिजे, असं अर्जुनाला ते सांगतात. म्हणजेच काय की आपण भगवंतांचे दास आहोत आणि आपण भगवानांची सेवा करणं म्हणजे तर ह्या सेवेमुळे आता ही सेवा क्षत्रिय म्हणून अर्जुन कशी करणार, तर युद्धात लढून करणार. मग त्याद्वारे कृष्णांना जो संतुष्ट करून म्हणजे ते जे ज्ञान आहे वास्तविक हे यासाठी आवश्यक आहे, त्या ज्ञानाद्वारे तो काय करेल, त्यांची भक्तीने प्रेमाने सेवा करेल. त्याचं अज्ञान दूर झाले आता, म्हणजे अशा शंका ज्या आहेत त्या दूर झाल्या त्यामुळे, आणि त्याद्वारे तो लढेल युद्धात. म्हणजे काय करेल, भगवानांची संतुष्टीसाठी केली गेलेली त्याची भक्तिमय प्रेममय सेवा होईल आणि त्याद्वारे तो काय करेल, तर त्यांच्या कृपेस पात्र होईल. आणि म्हणून भगवान काय सांगतात की तू युद्धामध्ये लढ आणि त्यासाठी तू सज्ज हो. आता पुढे जाऊया. हरे कृष्ण. माताजी हे फक्त वाचताय दीपांजली माताजी, हेच मी आता सगळं एक्सप्लेन केलं, फक्त सगळ्यांना लक्षात येऊ दे. माताजी काय झालं माहितीये का, माझा आवाज कितपत पोचतोय की नाही असं जरा मला कळत नाहीये, त्यामुळे थोडस फास्ट होत असेल माझं बोलणं तर क्षमा असावी. माताजी हे फक्त वाचले एकदा. माताजी आवाज येतोय, बरोबर येतोय माताजी आता. ओके, हा हा ठीक आहे. आता आपण जे काही अभ्यासला ना, कोरड्या मानसिक अनुमानापेक्षा भक्ती सेवा कशी उत्तम हे अभ्यासलं. मग आता दुसऱ्या अध्यायाचा श्लोक 11 ते 30 मध्ये कृष्णाने आत्म्याचं ज्ञान दिलं. मग दुसऱ्या अध्यायाचे श्लोक 31 ते 37 मध्ये आपलं विहित कर्तव्य म्हणजे नियत कर्म स्पष्ट केलंय. मग दुसऱ्या अध्यायाचे 42 ते 45 मध्ये फलदायी क्रियाकलाप म्हणजे फलदायी परिणामामुळे आत्मा कसा बांधला जातो, अडकतो, हे आपण अभ्यासलं. म्हणजे शरीरामध्ये अडकतो, शरीरामध्ये तो म्हणजे त्याला शरीर मिळतं आणि त्यानुसार त्याला कर्म, जे काही कर्म इंद्रिय करतात त्यानुसार त्याला परिणाम भोगायला लागतात, हे अभ्यासलं. मग दुसऱ्या अध्यायात 46 ते 53 मध्ये आपण भक्ती सेवेद्वारे कर्मफळातून मुक्तीची प्रक्रिया कशी घडते तर ते अभ्यासलं होतं. आपण त्या गोष्टी अभ्यासल्या होत्या, मूषकाची गोष्ट अभ्यासली होती, हनुमानाची गोष्ट अभ्यासली होती. आता तिसरा अध्याय जो आहे तर तिथे 17 आणि 18 मध्ये तिथल्या श्लोकामध्ये ज्ञानातली व्यक्ती जी आहे म्हणजे ज्ञानामध्ये स्थित, तिला कुठलंही कर्तव्य कर्म करायचं राहत नाही. जेव्हा ज्ञान च्या स्तरावर कर्म घडतं किंवा कर्म घडतं म्हणजे पापी नाही पुण्यही नाही, फळदायी प्रक्रिया त्याला निर्माण होत नाही आणि त्यामुळे त्याला कुठलंही कर्तव्य राहत नाही असं स्पष्ट केलं होतं. मग चौथा जो श्लोक आहे अध्याय 33 मध्ये, सॉरी अध्याय 4 मध्ये 33वा जो श्लोक आहे तर तिथं सर्व यज्ञाचा शेवट शेवटी कशात होतो, प्रत्येक यज्ञाचं पर्यवसन ज्ञानामध्ये झालं पाहिजे, हे आपण अभ्यासलं. हीच मी चर्चा केली, फक्त हे ओळीनं असं लिहिलंय की सगळ्यांना समोर वाचल्यामुळे समजू येईल. मग चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात कृष्णाने अर्जुनाला उठून युद्ध करायला सांगितलं आणि त्यामुळे अर्जुन गोंधळात पडला की संन्यास घेऊ की आता काम करू, म्हणजे लढू युद्धामध्ये. मग आता ते आपण समजून घेऊ. पुढे जाऊ आपण. हरे कृष्णा. संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. हरे कृष्ण. परमात्म्याने उत्तर दिले, कर्माचा त्याग आणि भक्ती हे दोन्ही मुक्तीसाठी चांगले आहेत, परंतु या दोघांपैकी भक्ती सेवेतील कार्य कर्म त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण माताजी. परमात्मा म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिलं. हा माताजी हा श्लोक पूर्ण करूया. परमात्म्याने उत्तर दिलं म्हणजे भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिलं की कर्माचा त्याग आणि भक्ती या दोन्ही मुक्तीसाठी चांगलं आहे, पण ह्या दोन्हीपैकी भक्ती सेवेतलं कार्य कर्माच्या त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे काय की भक्ती सेवा ही कर्माच्या त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. तर हे कसं, तर आपण इंद्रिय तृप्तीसाठी कर्म करत असतो वेगवेगळी सकाम कर्म, की सांसारिक बंधनामध्ये आपल्याला बांधतात म्हणजे आणि त्यामुळे भक्ती कौतिक बंधनात आपण बांधले जातो.
आपण आपली वास्तविक सुस्थिती कधी समजूच शकणार नाही. आपण सतत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये येतच राहू बा आणि हे चक्र चालूच राहील. मग ज्याला अशी इच्छा आहे की आता ह्या भौतिक बंधनातून मुक्त व्हायचंय तर त्यांनी श्रीकृष्णांच्या विषयी प्रेम आणि भक्ती विकसित केली पाहिजे, तरच आपण या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून मुक्त होऊ. मग एवढंच ज्ञान आपल्याला पुरेसं नाही की आपण भौतिक शरीर नसून आत्मा आहोत. तर मुक्ती मिळण्यासाठी अजून आपल्याला आत्म्याच्या स्तरावर कर्म करणं आवश्यक आहे. आता ते कसं करायचं की ज्याद्वारे आपल्याला ह्या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून मुक्ती मिळेल. तर कृष्ण भावना भावित कर्म आपण केलं पाहिजे. आता ज्ञानयुक्त समजा आपण झालो आणि आपण कर्म जे आहे तर ते करायला सुरुवात केली तर आपण ज्ञान मिळवतो. ज्ञान मिळवण्यामध्ये प्रगती होते, पण तिथं कृष्ण भावना नाहीये. त्यामुळे काय होतं, आपली जी कर्म आहेत ती सकामच होतात, म्हणजे आपण इंद्रिय तृप्तीसाठीच करतो. मग त्यामुळे काय होतं की आपण बद्धच राहतो. म्हणजे आपण सकाम कर्म जे आहे तर म्हणजे आपण इंद्रिय तृप्तीची कर्म आहेत ती थांबवली, म्हणजे संन्यास घेतला समजा, सगळी थांबवली. पण आपण आपलं हृदय जे आहे ते प्रकृतीचे 3 गुण जे आहेत त्याच्या प्रभावाखाली आपण असल्यामुळं आपलं हृदय हे प्रदूषित असतं, कुठल्या तरी एका गुणाच्या प्रभावाखाली असतं. म्हणजे आपलं हृदय कधी वास्तविकपणे शुद्ध नाही होऊ शकत. आणि जोपर्यंत हृदय नाही शुद्ध होऊ शकत तोपर्यंत आपल्याला फलाशयही राहतेच. म्हणजे त्या 3 गुणांपैकी एका गुणाच्या प्रभावाखाली आपलं कर्म घडतंच, म्हणजे फलाशयनेच घडतं, म्हणजे सकाम कर्म घडतं. मग कृष्ण भावना कशी आहे तर ती काय करते, आपल्याला सकाम कर्माच्या ह्या परिणामांपासूनच मुक्त व्हायला मदत करते. म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म जेव्हा आपण करतो तर ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी करतो. मग जे कर्म अशा पद्धतीने कृष्णांना अर्पण केलेलं असतं, कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलेलं असतं, तर त्यावेळेला काय होतं तर आपलं ते कर्म जे होतं तर ते कसं होतं तर त्याचं दायित्व स्वतः कृष्ण घेतात बा. त्याचं फळ जे आहे तर ते कृष्णां म्हणजे त्याचं दायित्व स्वतः घेतात. म्हणजे त्याला कुठलाही फलदायी परिणाम निर्माण होत नाही. त्यामुळे ते भौतिक स्तरावर कर्म होतच नाही, तर ते आध्यात्मिक स्तरावर कर्म घडतं पा. आणि म्हणून कृष्ण भावनामय कर्म हे नक्कीच कर्मसन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून कर्मसन्यासामध्ये कसं की आपली एखादी मायाशक्ती इतकी प्रबळ आहे की आपली एखादी इच्छा काही निर्माण झाली मनामध्ये सुप्त, तरी सुद्धा काय होतं, आपलं पतन होतं. म्हणजे आपण पुन्हा इंद्रिय तृप्तीमध्ये गुंततो आणि अशा पद्धतीनं एकदा इंद्रिय तृप्ती पुन्हा म्हणजे आपल्याकडनं झाली की पुन्हा पुन्हा त्या चक्रामध्ये आपण अडकत राहतो. म्हणजे अशा गोष्टी घडतात भौतिक संसारामध्ये. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपण जे कर्माचा संन्यास आहे ते घेण्यापेक्षा भक्तिमय सेवा किंवा भक्तियुक्त कर्म करायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भक्तियुक्त कर्म म्हणजेच काय, ते कृष्ण भावनाभावित कर्म होतं आणि ते कर्म संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून भक्ती सेवेतलं कार्य हे कर्म त्यागून टाकण्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हटलंय. आता पुढे जाऊ आपण. माताजी हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे माताजी कृष्ण. जी माताजी. हरे कृष्ण. हरे माताजी कृष्ण. हा माताजी रेकॉर्डिंग जरा स्टॉप करा. हरे कृष्ण. वाचू हे?